नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज पेरूचं 25वं मार्गदर्शन शिबिर इथं रुक्मिणी फार्मवरती चालू आहे. 5 जुलै 2026 सकाळी साधारणतः 10:30 पासून चालू आहे. 5 विषय आपले कंप्लीट झालेत. पेरूचं हे जनजागृती शिबिर आहे, लक्षात असू द्या. आणि या शिबिरामध्ये महत्त्वाचा प्रश्न भाऊंनी विचारला होता, तो म्हणजे पेरू लागवड केली, सगळं झालं, पण पेरूच्या फळाची साईज ही किती असायला पाहिजे, नक्की किती ठेवायची. कधी कधी ती 1000 ग्रॅम पर्यंत पण जाते, बरोबर ना. नक्की साईज किती असायला पाहिजे. तर पेरूची आयडियल साईज, फळाची आयडियल साईज ही 250 ग्रॅम पासून तर 350 ग्रॅम, 400 पर्यंत गेले तर ठीक आहे, पण 350 ग्रॅम पर्यंत असणारा पेरू हा सगळ्या मार्केटला 80 ते 90% मार्केटमध्ये हा चालतो, बरोबर. म्हणजे जर तुम्ही मार्केट जर बघायला गेलं सगळीकडे, आपण स्वतःही फळ जेव्हा विक्री किंवा फळ जेव्हा घ्यायला जातो तर आपल्याला काय पाहिजे, किलोमध्ये साधारणतः किती फळ बसायला पाहिजे, 3 ते 4, बरोबर. म्हणजे 3 ते 4 जर आपण म्हणतोय म्हणजे साधारणतः 300-350 ग्रामचं फळ असायला पाहिजे, हे आपल्याला वाटतं, म्हणजेच गिरायकांना वाटतं. म्हणजे 90% अशा प्रकारचे जर फळं तयार झाले, मग पेरूची व्हरायटी कोणतीही असो, बरोबर, त्याचं अशा प्रकारे फळं तयार व्हायला पाहिजे. मग आता याच्यासाठी काय आहे, मुंबईचं मार्केट आहे, गुजरातचं मार्केट आहे, पंजाब आहे, बिहार आहे, त्याच्यानंतर दिल्ली मार्केट आहे, असे जेवढे पण मार्केट आहेत, बरोबर, ह्या मार्केटला ही ॲव्हरेज फळांना चांगली डिमांड असते, बरोबर का. आपल्यासोबत अजून तुमचं नाव सांगा. समीर मुलानी उपळवाटे, बरोबर. तालुका माढा. 10 एकर किती 10,000 झाडं त्यांचे आहेत तैवान पिंकचे, बरोबर. आणि रेड डायमंड 3,000. म्हणजे सगळ्यात जास्त अनुभव असणारा माणूस. आता यांचं असं पण म्हणणं आहे, म्हणण्यापेक्षा मला पण माहिती आहे, जर पेरूची साईज 400 पेक्षा जर जास्त जात असेल, 400 ग्रॅम पर्यंत, तरीही त्याला माल मार्केटमध्ये डिमांड आहे. काही बरं झालं, हा महत्वाचा विषय आला. काही व्यापारी काय करता माहिती का, 400 ग्रॅमच्याला 2 नंबरचा माल कन्सिडर करून अर्ध्या किमतीत शेतकऱ्यांकडनं घेतात. पण कोणतं मार्केट, एक सिलिगुडी मार्केट आहे आणि दुसरं जे आहे ते नेपाळ काठमांडू. इथे 400 ग्रॅम ते 500-600 ग्रॅम पर्यंतच्या फळाला ही 1 नंबरची डिमांड असते, बरोबर. ही शेतकऱ्यांना माहिती असायला पाहिजे. म्हणून लक्षात असू द्या, सगळ्यांना समजलं का, ॲव्हरेज किती असायला पाहिजे, नॉर्मल किती असायला पाहिजे साईज, बरोबर. आणि जर एक्सेस असेल तर ती ह्या मार्केटला चालते, बरोबर. सगळ्यांना समजलं का. आणि आता 250 ते 400 ग्रॅम, 350 ग्रॅम पर्यंत फळ जरी असायला पाहिजे, तर प्रत्येक झाडावरती 30-40च्या आतमध्ये फळं, 30-25 फळं जर पकडले तर साईज तुमची जास्त राहणार आहे. म्हणजे 40 पेक्षा जास्त फळं पकडणं ही गरजेचं आहे. चालेल, सगळ्यांना समजलं. चालेल, आता जेवण करू आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.